नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि या व्यासपीठावर असलेले आजच्या कार्यक्रमाचं बीजभाषण करणारे आमचे मार्गदर्शक माननीय सावंत सर, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष आणि शिक्षण विकास मंचाच्या मुख्य निमंत्रक सुप्रियाताई आणि राज्यातले देशातले ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि शिक्षण विकास मंचाचे संयोजक आदरणीय काळपांडे सर आणि समोर सभागृहामध्ये राज्याच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असलेले शिक्षण अभ्यासक, शिक्षणतज्ञ आणि माझे सगळे शिक्षक बंधू आणि भगिनींनो, प्रास्ताविक तशा अर्थाने झालेलंच आहे. ज्या त्यातल्या रिकाम्या जागा राहिलेल्या आहेत त्या तेवढ्या मी सांगतो. माझ्यावरून पाहताना 2008ला यशवंतराव चव्हाण सेंटर अंतर्गत शिक्षणाचं काम सुरू करावं असा एक विचार तेव्हाच्या नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या देशाच्या माजी शिक्षण सचिव डॉक्टर कुमुद बन्सल आणि आदरणीय काळपांडे सर आणि ताईंच्या चर्चेमध्ये झाला आणि यशवंतराव चव्हाण सेंटर अंतर्गत शिक्षणाचं काम सुरू करण्यासाठी शिक्षण विकास मंचाची स्थापना झाली. नंतर मी, सुरेश पाटील आणि बसंती रॉय, दत्ता बाळसराफ आम्ही जोडले गेलो आणि हळूहळू एका छोट्या चर्चेमधून उभा राहिलेला शिक्षण विकास मंच आज राज्याच्या कानाकोपऱ्यात गेलेला आहे. बाहेर आपण काही लोक फोटो काढत होते. एक महाराष्ट्राचा मॅप लावलेला आहे आणि त्या मॅपमध्ये आपलं काम किती विस्तारलं आहे त्याची एक साधारण संख्या लिहिलेली आहे. जे पदरमोड करून आपला वेळ खर्च करून कसली अपेक्षा न धरता शिक्षण विकास मंचाच्या कामामध्ये सहभागी आहेत. आता शिक्षण विकास मंचाच्या कामाचे ढोबळमानाने 3 टप्पे माझ्या नजरेसमोर आहेत. पहिला टप्पा अर्थात 2008 ते 2015 ज्यामध्ये शिक्षण विकास मंचाची स्थापना झाली आणि सुरुवातीच्या काळामध्ये 2008ला याच सभागृहामध्ये महाराष्ट्राच्या शिक्षणावर चर्चा करणारी एक परिषद आयोजित केली. ती पहिली परिषद आणि याची 16वी परिषद. हा प्रवास तेव्हा सुरू झाला. त्या काळामध्ये 2010ला राज्यामध्ये अनेक शिक्षक वेगवेगळे प्रयोग करत होते शिक्षणाचे आणि ते जे प्रयोग आहेत ते प्रयोग पुस्तक रूपाने आणण्यासाठी उपक्रम वेचक वेधक नावाचा पहिलं पुस्तक यशवंतराव शिक्षण विकास मंचाच्या वतीनं, त्याच्या अगोदर शिक्षण आव्हाने असं एक पुस्तक प्रकाशित झालं होतं आणि दुसरं पुस्तक उपक्रम वेचक वेधक हे झालं आणि त्यामध्ये शाळांमध्ये काम करणारे जे शिक्षक आहेत त्यांचे उपक्रम, त्याचं ते पुस्तक होतं. त्याची दुसरी आवृत्ती 2012ला सुरू झाली. असे पहिले 2 उपक्रम, एक परिषद आणि दुसरं शैक्षणिक ग्रंथ. आणि त्याचबरोबर आपण शैक्षणिक ग्रंथांना त्याच काळामध्ये जे शिक्षणावर लिहिलेले पुस्तकं आहेत त्यांना पुरस्कार देण्याचं एक उपक्रमही त्या काळामध्ये आपण सुरू केला. हे सुरुवातीचे उपक्रम. नंतर पुढच्या वर्षामध्ये आल्यानंतर 2012ला डॉक्टर कुमुद बन्सल या सेवेत असताना मंथन नावाचं एक मासिक शिबिर चर्चा करणार, शिक्षकांचं, मुख्याध्यापकांचं, म्हणजे त्या वेळचे जे महत्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर चर्चा करणारं एक कट्टा टाईप मंथन नावाचं त्या ठिकाणी चर्चेचं शिबिर व्हायचं आणि त्याचाच रूपांतर आपण नंतर बसंती रॉय मॅडम यांच्या पुढाकारातून आपण शिक्षण कट्टा या नावाने सुरू केलं 2012ला. आज राज्यभर शिक्षण कट्टे सुरू आहेत. नंतरच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर जेव्हा दुसरा टप्पा सुरू होता 2015 ते 2020 हा दुसरा टप्पा शिक्षण विकास मंचाच्या कामाचा. यामध्ये प्रामुख्याने आपला विस्तार झाला. सुरुवातीचं जे काम होतं ते काम मुख्यत्वे करून जो शासनाचा शालेय शिक्षण विभाग आहे त्या शासनाच्या शालेय शिक्षण विभागाला जोडून संलग्नरित्या आपण या परिषदा घ्यायचो. तितकं बळ शिक्षण विकास मंचामध्ये आणि शिक्षणाच्या चव्हाण सेंटरच्या कामामध्ये आलेलं नव्हतं. नंतरच्या काळामध्ये 2015ला 2 ऑक्टोबरला गांधी जयंती दिवशी शिक्षण विकास मंचाअंतर्गत शिक्षण कट्टे हा उपक्रम सुरू झाला आणि तो उपक्रम झाल्यानंतर त्याला जोड मिळाली व्हॉट्सअप ग्रुपची. पहिला व्हॉट्सअप ग्रुप झाला 2015च्या 2 ऑक्टोबरला. आज राज्यभर 36
व्हॉट्सअप ग्रुप आहेत. पहिल्यांदा 100 लोक त्या व्हॉट्सअप ग्रुपवर होते, नंतर आज मात्र 12,000 संख्या या व्हॉट्सअप ग्रुपवर आहे. सगळेजण साक्षीदार आहेत. सर, आमची जी सुरुवात होते ना, आमची सगळ्यांची सुरुवात व्हॉट्सअप ग्रुपवर असलेल्या शिक्षणाच्या ज्या बातम्या आहेत त्याच्या चर्चेने होते आणि त्या कामाला, आमच्या संघटनेच्या कामालाही त्यामुळे बळ मिळालं. त्यानंतरच्या काळामध्ये आम्ही फेसबुक पेज सुरू केलं. त्यामध्ये राज्यभरामध्ये जे शिक्षक काम करतात शाळांमध्ये त्यांचे प्रयोग त्या फेसबुक पेजवर आपण टाकतो. आज त्या फेसबुक पेजचा विस्तार खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि शालेय शिक्षणामध्ये अतिशय उपक्रमशील पेज जर कोणता असेल तर ते शिक्षण विकास मंचाचं फेसबुक पेज असेल आणि त्याला 19,000 शिक्षक जोडलेले आहेत. नुसते 19,000 शिक्षक राज्यातले नाही आहेत, राज्याच्या बाहेरचे आहेत आणि देशाच्या बाहेरचे आहेत. वेगवेगळ्या देशातले, वेगवेगळ्या 11 देशातले शिक्षक त्याला जोडलेले आहेत. असा त्याचा विस्तार आहे. एक जागतिक पातळीवर शैक्षणिक जे पेज पोहोचलेलं आहे ते शिक्षण विकास मंचाचं पोहोचलेलं आहे. नंतरच्या मधल्याच काळामध्ये करोनाचा कहर आला. 2020ला आपण वेबिनार सुरू केले. मुख्याध्यापक संघाच्या वतीने आपण वेबिनार सुरू केले आणि त्या वेबिनारमध्ये 100 दिवसात 10वी हा एक उपक्रम राबवला. आम्हापाशी प्रसिद्धी मिळाली. त्या वेबिनारला 10,000 विद्यार्थी आणि शिक्षक जोडले जायचे करोनाच्या काळामध्ये. आज जर तुम्ही ओपन करून बघितलं तर त्यातल्या चर्चा तुम्हाला ऐकायला मिळतील. वेबिनारचे आपण सुरू केले आणि त्यानंतर त्याच काळामध्ये आदरणीय हर्डीकर मॅडम आहेत, रॉय मॅडम आहेत, त्यानंतर भाऊ गावंडे सर नाही तिथे, ही सगळी जी मंडळी आहेत आमची सल्लागार मंडळी, यांच्या मदतीने आपण देशोदेशीचे शालेय शिक्षण नावाची एक व्याख्यानमाला सुरू केली आणि या व्याख्यानमालेमध्ये पूर्ण जागतिक पातळीवरल्या 24 देशाच्या सदस्यांनी सहभाग घेतला आणि त्या देशामध्ये जे शिक्षण पद्धती चालू आहेत त्यावर त्यांनी मांडणी केली. वेगवेगळे 24 देश त्या काळामध्ये जोडले गेले त्यामध्ये आणि आपण देशोदेशीचे शालेय शिक्षण नावाची एक मालिका केली त्या काळात आणि त्याचंच पुस्तक झालं देशोदेशीचं शालेय शिक्षण. अतिशय प्रसिद्ध पुस्तक आहे आणि मला वाटतं मराठीतलं ते पहिलं पुस्तक आहे म्हणजे वेगवेगळ्या देशातल्या शिक्षण पद्धतीचा तुलनात्मक अभ्यास करून लिहिलेलं आहे. असं काम हे दुसऱ्या टप्प्यामध्ये झालेलं आहे आणि जो तिसरा टप्पा सध्या सुरू आहे, कोरोना नंतरचा तिसरा टप्पा. या तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण खऱ्या अर्थाने दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला बऱ्यापैकी विस्तार झाला होता. एक स्थिरता आलेली होती, एक विश्वासार्हता आली होती आणि गुणवत्ताही आली होती आणि याच्या भक्कम पाठबळावर 2021 पासूनची जी वाटचाल आहे ती सुरू आहे. या वाटचालीमध्ये आम्ही 2022ला प्रश्नमंजुषा सुरू केली. परवाच प्रश्नमंजुषा झाली मूल्यांकनाच्या नव्या दिशावर आणि किती लोकांनी सहभाग घेतला माहितीये? 6,000 शिक्षकांनी सहभाग घेतला. म्हणजे एका वेळेला 6,000 शिक्षक प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी होतात. त्यानंतर याच विषयावर, कारण आपण यावर्षी ठरवलं होतं की आता ताईंनी उल्लेख केला की आपणही आपलं मूल्यांकन करायला पाहिजे. आम्ही आमचं मूल्यांकन करायला सुरुवात केलेली आहे. आम्ही शिकतोय. मी शिक्षक आहे, अजित तिजोरे शिक्षक आहेत, तुषार म्हात्रे शिक्षक आहेत, राज्यातले आमचे मुख्य समन्वयक सगळे शिक्षक आहेत आणि ते नुसते शिक्षक नाही आहेत तर त्या जिल्ह्यातले अतिशय उपक्रमशील शिक्षक आहेत. इथं वैभव तुपे बसलेला आहे, विवेक खैरनार सर बसलेले आहेत नाशिकचे, हे सगळे उपक्रमशील शिक्षक आहेत. महाराष्ट्राच्या पातळीवर समोर या ठिकाणी बीड जिल्ह्यातले काही शिक्षक बसलेले, सोमनाथ वाळके बसलेत, सगळे जे शिक्षक आहेत ते उपक्रमशील शिक्षक आहेत. नुसते राज्यातले नाही तर देशाच्या पातळीवरले शिक्षक आहेत आणि हे शिक्षक आमच्या या शिक्षण विकास मंचाला जोडलेले आहेत. आणि एक निबंधमाला आपण 2023ला सुरू केली. 2023ला मगाशी दत्ताजींनी उल्लेख केला फेलोशिपचा. आता फेलोशिपला सुद्धा खूप चांगला प्रतिसाद राज्यभरातून मिळतो आहे. अनेक शिक्षक त्यावर जोडलेले आहेत आणि यावर्षी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे तो विषय आपण घेतलेला आहे. एक उल्लेख दत्ताजींच्या बोलण्यातून राहिलेला आहे तो मी पुन्हा करतोय. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक फेलोशिपला आपण जोडलेलेच होते, परंतु NEPनी पूर्व प्राथमिक शिक्षण शालेय शिक्षणाचा भाग बनवल्यामुळे आपण या वर्षापासून म्हणजे गेल्या वर्षापासून पहिली बॅच सुरू केली. ही दुसरी बॅच आता पूर्व प्राथमिक शिक्षकांची त्याला जोडलेली आहे. अशा रीतीने सर्वांगीण अर्थाने शिक्षण विकास मंच आज फुलतोय आणि बहरतोय. याचं कारण
आपण अतिशय सातत्यपूर्ण आणि गुणवत्तेचे कार्यक्रम घेतलेले आहेत. आता आपला रोल काय आहे शिक्षणामध्ये? आमचा रोल असा आहे की आम्ही वेगवेगळे जे उपक्रम राबवतो, या उपक्रमातून या ठिकाणी आम्ही एक कॅटलिस्ट म्हणून भूमिका पार पाडतो. शासन धोरण जाहीर करतं, कागदावरच्या धोरणाला तसा काही अर्थ नाही, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. सीसीचाही मगाशी उल्लेख झाला. आणि या ठिकाणी शासन जे धोरण जाहीर करतं त्या धोरणाला पुढे नेण्याचं काम, जे धोरण संत गतीने चाललंय, काम होत नाही, तर एक उत्प्रेरकाचं काम शिक्षण विकास मंच करतो. राज्यभरामध्ये मगाशी काही शिक्षकांचा उल्लेख केला, अशा उपक्रमशील शिक्षकांना सोबत घेऊन अशा शिक्षक कार्यकर्त्यांना तयार करून त्यांचा गट तयार करण्याचं काम शिक्षण विकास मंच करतोय. त्यानंतर असे जे वेगवेगळे गट आहेत, या गटातून आपण राज्य शासनाचे जे प्रोग्राम मागे पडलेले आहेत त्यांना त्यांच्या सोबतीने SCRT आणि NCERT या दोघांच्याही सोबतीने असे उपक्रम वेगवेगळे राबवतोय. त्याच उपक्रमाचा भाग म्हणजे आजची परिषद आहे. तर अशा वेगवेगळ्या दृष्टीनं आपलं काम सुरू आहे. त्यानंतर स्वतःचा विचार असणारा एक कार्यकर्त्यांचा गट, शिक्षक कार्यकर्त्यांचा गट आपण तयार केलेला आहे. आज आपण वर्तमानपत्र पाहिल्यानंतर शिक्षणावरल्या ज्या बातम्या येतात, त्या शिक्षणावरल्या बातम्यामध्ये मुख्यत्वे जे विचार मांडलेले असते ते विचार शिक्षण विकास मंचाशी संबंधित जे सदस्य आहेत तेच म्हणतात. महेंद्र गणपुले सर असतील किंवा अन्य मंडळी असतील, तर अशी वेगवेगळी मंडळी शिक्षण विकास मंचाला जोडलेली आहे. या सगळ्याच्या पाठीमागे भरभक्कमपणे यशवंतराव चव्हाण सेंटर उभं आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरमधील कार्यकारी मंडळ आणि विशेषतः ताई आणि बाकीच्या सगळ्या या सदस्यांचं पूर्ण सहकार्य आम्हाला लाभतं आणि त्यामुळे स्वातंत्र्यही लाभतं. म्हणजे आम्ही जे कार्यक्रम करतो त्या कार्यक्रमामध्ये कुठलाही अडथळा त्यामध्ये येत नाहीये. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे कुठलंही त्यामध्ये कारण येत नाहीये आणि एक पाठबळ भक्कम असल्यामुळे आम्ही आमचे प्रोग्राम पूर्णपणे राज्यभर पोहोचवण्यासाठी यशस्वी झालेलो आहोत. आगामी काळामध्ये यशवंतराव चव्हाण सेंटर अशाच रीतीने आमच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहील आणि एक शिक्षणाची तळागाळातले शिक्षण नेण्यासाठी जी एक कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे तो नक्कीच पुढे जाईल याची मी खात्री देऊन मी माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद.